नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेटकेपी या चॅनलमध्ये. तर मग मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं ITIचा फॉर्म कसा भरावा. तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की ITIचा जो ट्रेड कसा टाकायचा त्याचा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. त्यासाठी कॅन्डिडेट लॉगिनमध्ये जायचं. या ठिकाणी आपला यूजर ID पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. हा यूजर ID पासवर्ड आपल्याला फॉर्म भरल्यानंतर आपल्याला मेसेजला आलाच होता तो ID पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली दिलेला कॅप्चा आहे, तो कॅप्चा दिसत आहे, तो कॅप्चा टाकून या ठिकाणी लॉगिनच्या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे. आपल्याला या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता ITIचा ट्रेड टाकण्यासाठी ॲडमिशन प्रोसेस चालू करायची आहे. त्यासाठी आपल्याला ॲडमिशन ॲक्टिव्हिटी या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. ॲडमिशन ॲक्टिव्हिटी या बटनावर क्लिक केल्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे बघा, चेंज ऑप्शन रेफरन्स वगैरे, त्या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ओके या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी इन्स्टिट्यूट टाईपमध्ये आपल्याला आपलं कोणतं कॉलेज पाहिजे, गव्हर्नमेंट प्रायव्हेट, ते सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा तो जिल्हा, त्याच्यानंतर तालुका निवडून घ्या. त्याच्यानंतर त्या तालुक्यात असलेले कॉलेज वगैरे तुम्हाला दिसतील ते कॉलेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता यामधले तुम्हाला कोणता ट्रेड पाहिजे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यासाठी ॲड टू रेफरन्स लिस्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्या ट्रेडच्या समोरचं बटन आहे ते बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. या पद्धतीने या ठिकाणी ITIचा ट्रेड आणि कॉलेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हे झालं एका कॉलेजसाठी. जर तुम्हाला दुसऱ्या तालुक्यात किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला ट्रेड टाकायचे असतील, हे पण पाहिजे आणि दुसऱ्या पण जिल्ह्यात पाहिजे, तर त्यासाठी याच पद्धतीनं आपल्याला पुढं कंटिन्यू करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला परत एकदा वरती यायचं आहे. ज्या ठिकाणी आपण जिल्हा तालुका आपण सिलेक्ट केला त्या ठिकाणी आपल्याला यायचं आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आता आपण केलं होतं खानापूर तालुक्यासाठी, तर या ठिकाणी आता आपण तालुका चेंज करून बघायचा आहे. तुम्हाला आपल्याला तासगावचं कॉलेज सिलेक्ट करून सर्च करून घ्यायचं आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला कोणता ट्रेड पाहिजे तो ट्रेड सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिशियन केलं आहे, तर त्यासमोर इलेक्ट्रिशियन समोर बटन आहे ॲड टू रेफरन्स लिस्ट, या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. म्हणजे ते 2 ट्रेड या ठिकाणी सिलेक्ट होतील. जरा प्रॉब्लेम आहे त्या वेबसाईटचा, लवकर ते सिलेक्ट होत नाही. त्यासाठी तुम्ही डबल सिलेक्शन करून घ्या, म्हणजे तुमचं सिलेक्शन होईल. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा जिल्हा पाहिजे तर त्या पद्धतीने या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. परत दुसरा जिल्हा निवडा, परत ते दुसरं कॉलेज निवडा. त्यानंतर त्या तालुक्यात तुमचे जे कॉलेज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला रेफरन्स या पद्धतीने टाकायचे आहेत. या पद्धतीने या ठिकाणी रेफरन्स टाकून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये आहे बघा खाली IMC 25,000 रुपये फी दाखवत आहे. त्याचं काय आहे, जर तुम्हाला मेरिटमधून ॲडमिशन नाही लागलं तर तुमचं IMCमधून तुमचं सिलेक्शन व्हावं यासाठी पण त्यांनी तो ऑप्शन दिलेला आहे IMCचा ट्रेडच्या खाली. त्या पद्धतीने तुम्ही दोन्ही पण ट्रेड सिलेक्ट करू शकता किंवा प्लेनचा आहे तो पण सिलेक्ट करू शकता. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही या पद्धतीने सिलेक्शन करून घ्यायचं आहे ट्रेड. तर या पद्धतीने आता आपण वेगळा जिल्हा टाकून बघू. वेगळ्या जिल्ह्यामध्ये दुसरं तालुका निवडून त्या तालुक्यातलं ते कॉलेज निवडून घ्यायचं आहे आणि या पद्धतीनंच रेफरन्स वगैरे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला त्या जिल्ह्याचे आणि त्या तालुक्यातले. या पद्धतीनं रेफरन्स टाकून घ्यायचं. मी सगळं रेफरन्स टाकून घेतो आणि तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. सर्व रेफरन्स टाकून घेतलेले आहेत. ते आता ते सिलेक्ट कसे करायचे, कसे चेक करायचे, त्यासाठी या स्टेप 2 या बटनावर क्लिक करायचं आहे. आपण 7 कॉलेज टाकलेले आहेत, 7 ट्रेड टाकले आहेत. ते या ठिकाणी ट्रेड वगैरे तुम्हाला दिसतील, कोणकोणते 7 ट्रेड टाकले आहेत, कोणते कॉलेज आहे, कोणता ट्रेड आहे. त्यासाठी तुम्हाला हे पाहिजे काय नाही ते या ठिकाणी तुम्ही जर नको असेल तर यातला कुठला ट्रेड तर त्याच्यामुळे डिलीटचं ऑप्शन आहे, त्या डिलीटच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही डिलीट करू शकता. जर पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. या पद्धतीने हे आपण सर्व ट्रेड टाकलेले आहेत. तर आता याची PDF कशी डाउनलोड करायची या ठिकाणी आता मी तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी आता PDF डाउनलोड करायला आपल्याला परत एकदा वरती यायचं आहे. ट्रेड डाउनलोड करायला आपण वरती येऊ. तर या ठिकाणी आपल्याला 2nd नंबरची स्टेप होती, त्याच्या खाली जनरेट आणि सेव्हची PDF आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपली या ठिकाणी आपली ट्रेड सिलेक्शन केलेली जी आपण PDF या ठिकाणी डाउनलोड होईल. तर ती आता कशी ओपन करायची, तर डाउनलोड इथे ऑप्शन जनरेट 7 ऑप्शन या PDF आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर वरती फाईल आपली सेव्ह होत आहे, त्या या ठिकाणी PDF सेव्ह झालेली, तर ओपन करून दाखवतो. तर ही PDF ओपन झालेली आहे. तर खाली या ठिकाणी ट्रेड वगैरे सर्व माहिती टाकलेली आपल्याला दिसून येते या PDFमध्ये. तर या पद्धतीने हे ट्रेड टाकून याची आपल्याला कॉलेज टाकायचे आहे, ट्रेड टाकायचे आहे आणि PDF या ठिकाणी सेव्ह करून घ्यायचे या पद्धतीने टाकायचे आहे. तर याच्यानंतरच जर तुम्हाला कोणतं लिस्टमध्ये नाव आलं की नाही हे जर चेक करायचं असेल तर त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण त्याची वेगवेगळी माहिती आपल्या चॅनलवर येते. तसेच दुसऱ्या राऊंडचे फॉर्म कधी चालू होणार, तिसऱ्या राऊंडचे फॉर्म कधी चालू होणार, ह्या जर तारखा तुम्हाला जाणून घ्यायच्या असेल तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला WhatsApp ग्रुप जॉईन करायला विसरू नका, कारण त्याच्यावरती आपण सर्व डिटेल्स अपलोड करत असतो. डेट वगैरे टाकायच्या, तारीख निकालाची तारीख आहे केलेली वगैरे सर्व माहिती त्याच्यावर आपण टाकत असतो. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि WhatsApp ग्रुप जॉईन करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.